आपण चपातीचं नूडल्स बनवूया. सकाळच्या अशा चपात्या उरलेल्या असल्या की दुपारच्या शाळेतून मुलं आल्यावर त्यांच्यासाठी असं मस्त नाश्ता पण होतो आणि चपात्या पण आपल्या वेस्ट नाही जात. त्याच्यासाठी अशा चपात्या लांब लांब कापून घ्यायच्या, मस्त अशा पातळ पातळ. आणि त्याच्यासाठी नूडल्स बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य: लसूण बारीक कट केलेला, अद्रक, अशी मस्त पातळ पातळ कापलेली पत्तागोबी, गाजर आणि कांदा, सिमला मिरची. तुम्हाला अजून जर आवडत असेल मुलांना दुसऱ्या पण काही भाज्या ऍड करू शकता, ज्या आवडत असेल त्या टाकू शकता. आता कढई तापवून ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण लसूण अद्रक टाकून घेऊया. असं चांगलं असं मस्त लसूण अद्रक तडतडलं म्हणजे चांगलं फ्राय करून घेऊया. असं लसूण अद्रक चांगलं फिरून घेतलं की थोडा कांदा ऍड करूया. कांदा चांगलं असं नॉर्मल फ्राय करायचं. चपातीचं न्यूडल्स आहे, न्यूडल्स मध्ये भाज्या ही जास्त शिजवल्या नाही जात. नॉर्मली अर्धच शिजवायचं असतं, जास्त शिजवायचं नसते. थोडंसं कांदा होत आला की याच्यामध्ये अशी हिरवी मिरची टाकायची. जर लहान मुलं तिखट खात असतील तर, ज्यांनी नाही खात त्यांनी नाही टाकलं तरी चालेल. कोणा मुलांना तिखट आवडतं, कोणाला नाही आवडत. तर मस्त थोडंसं हे फ्राय केलं की याच्यामध्ये आपलं गाजर, पत्तागोबी आणि हे असं सर्व भाज्या एकत्र टाकून द्यायचं आणि असं याला मस्त फ्राय करायचं. हलक्याशा शिजल्या भाज्या असं फ्राय करून घ्यायचं मस्त. अशा मस्त 2 मिनिटं अशा भाज्या फ्राय करून घेतल्या. त्याच्यामध्ये आपण आता सॉस ऍड करूया. चिली सॉस आहे, 1 चम्मच रेड चिली सॉस टाकून घेऊया. ते रेड चिली सॉस आणि सोया सॉस टाकून घेऊया 1 चम्मच. नंतर टमाटो सॉस टाकूया. लहान मुलांना कसं चटपट गोड आपण तिखट असं आवडतं म्हणून हा चिकनचा टमाटो सॉस टाकूया आपण 1 चम्मच. लहान मुलं असल्यामुळं थोडंसं गोड आणि मस्त असं थोडंसं फिरून घेऊया. आणि आता हे आपण कट केलेले आपले न्यूडल्स या भाज्यामध्ये मस्त मिक्स करून घेऊया आणि मस्त असं फिरवायचं याला. सगळं सॉस याच्यामध्ये मिक्स होईपर्यंत छानपैकी. आणि आपल्या घरचे मस्त आपण बाहेरून नूडल्स आणतो त्याच्यापेक्षा आपले चपातीचे नूडल्स तसेच टेस्ट. बाहेरचे आपण नूडल्स जे मुलांना देतो तसेच हे सेम टेस्टी लागतात. नूडल्स सारखे सेम, फक्त आपल्या चपातीपासून बनवलेले असतात आणि मुलांना खूप आवडतात. बाहेरचे नूडल्स दिल्यापेक्षा हेल्दी आपल्या घरच्या चपातीचे नूडल्स दिलेले बेस्ट असतात. माझे मुलं तर मी असंच बनवून देते त्यांना, खूप काही वेगवेगळं घरी. तर मुलांना जे जे आवडतं तसं तसं मी तुम्हाला रेसिपी शूटमध्ये करून दाखवणारच आहे वेगवेगळं. पण आता हे आपण चपातीचे नूडल्स एन्जॉय करूया मुलांसोबत. असे तयार झालेले आहे. याच्यात थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया आणि हलवून घेऊया. एक मिनिट. नूडल्स रेडी आहे. आता मुलगी खाऊन माझी सांगणार नूडल्स तिला कसं लागलं. यम्मी यम्मी. यांना खूप नूडल्स असे घरी आवडतात. मी बनवून देत असते नेहमी. आज त्याची रेसिपी टाकली त्याच्यामुळं मुलीला पण खूप आवडतात. ते पण यम्मी झाले असं बोलताय. बाहेरच्या नूडल्सपेक्षा चपातीचं नूडल्स हे बेस्ट असतं, त्यांना आवडतं असं. बाहेरचं दिल्यापेक्षा घरचं द्या. बेस्ट खा आणि बेस्ट खा, हेल्दी राहा.